माझे शिक्षक व संस्कार. शंकरराव खरात. 1921 ते 2001. कथाकार, कादंबरीकार, लेखक. दलित चळवळीत सक्रिय सहभाग. तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह. झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं नाव इत्यादी कादंबऱ्या. तराळ अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध. विद्यार्थी दशेत शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्काराचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकांनी व्यक्त केले आहे. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तरखडकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला 4थीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकड फोडायला जायचे. श्री गोळी वडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. ते इतिहास, भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी 1लीत तरखडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री गोळी वडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय आला. त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत्या. आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिडाने मोठाड, कष्टाच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावरच चांगली फुललेली उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटेने ओढून बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही पाणी देत असू. तेव्हा ती फुलझाडं, फळझाडं तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री गोळी वडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी, टिकावाने खांद्यावयाची, त्याचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू. हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. तसे ते शिस्तीचे कडे भोगते. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली. शाळेची 2री घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा. श्री नाईक हे मला इंग्रजी 4थीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे रेड अँड मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असे मार्गदर्शन केले. शाळेत
असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी, या बाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकणार नाही. श्री रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपयुक्त करून ठेवले आहे. कसे ते 1-2 प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो. कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे, तर कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटका सुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फड पाहायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणून फडात फिरवत होतो. 2 राऊंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातलाच एक म्हणाला, शंकर्या, उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर? मी हा म्हणत मैदानात गेलो आणि लढत करण्याची तयारी दर्शवली. पण मला कुणीतरी ओळखले आणि हटकले. मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, अरे, समाज अजून निद्रस्त आहे. खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलावले जाईल. असाच एक दुसरा प्रसंग. शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता. ते पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. ते पाहून मास्तर म्हणाले, अरे, आज धुलीवंदन, हे चालायचेच. अन मास्तर तसेच वाटेला गेले. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, शंकर, तू हे ध्यानात ठेव. जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा? सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नव्हतो.